अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बघा हा चमत्कार, बघा हा चमत्कार। आपले स्वामी समर्थ महाराज आपल्याला भेटायला परत आलेले आहेत। बघा तुम्ही किती छान रूपात स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे। आता माझ्या ह्या वाक्यावर तुम्ही म्हणू शकता की आहो ताई, हे कोणते तरी कॅरेक्टर असतील जे तिकडे आले असतील आणि त्यांनी स्वामींचं रूप घेतलं असेल आणि त्यामुळे ते तिकडे आले असतील। पण मला असं म्हणायचं आहे की जर का हे आपले स्वामी समर्थ महाराजच असतील आणि आपल्या सर्वांची परीक्षा घ्यायला इकडे आले असतील तर का नाही असा विचार करायचा आणि का नाही असं बघायचं की स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी आपल्या ह्या भूतलावर परत एकदा आपल्याकडे लक्ष देण्यासाठी आलेले आहेत। हे कुठलेही कॅरेक्टर जरी असले, कुठलाही असले, म्हणजे कोणीही असले तरी सुद्धा हे आपले स्वामी समर्थ महाराजच ह्या रूपात आलेले आहेत। या रूपात आपल्याला त्यांनी दर्शन दिलेले आहेत। खरे असो खोटे असो, स्वामी समर्थ महाराज सगळ्यांमध्ये समावून गेलेले आहेत। त्यांचं रूप इतकं सुंदर आहे, त्यांना बघितलं की इतकं छान वाटतं, त्यांना बघितलं की मनात पॉझिटिव्हिटी येते, त्यांना बघितलं की अख्खं जग जिंकल्यासारखं वाटतं। मग का नाही हा एक असा योग आपण म्हणू की स्वामी समर्थ महाराज स्वतःहून आले आहे आपल्याला काहीतरी मेसेज देण्यासाठी, काहीतरी सांगण्यासाठी की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सदैव तू चांगले कार्य करत राहा, सदैव तू तुझ्या प्रयत्नांना यश देत राहा। मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्यासाठीच आहे। आणि त्याचसाठी अक्कलकोटात हे स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात जे कोणी असतील मी त्यांना नमन करते। त्यांना खरंच मी खरं तिकडे असले असते ना, मी त्यांचे पाय धरून बसले असते, कारण मला खरंच असं वाटतंय की स्वामी स्वतः त्या व्यक्तींच्या रूपात आपल्या मध्ये आले होते। ते आपल्याला सांगायला आले होते की मी इथे आहे, तू घाबरू नकोस, तू इथेच माझी, म्हणजे तू जे काही माझी उपासना करतो, तू जे काही माझ्याबद्दल विचार करतो, त्यासाठी मी सदैव तुझ्या मागे आहे, मी सदैव तुझ्या बरोबर आहे आणि असाच तुझ्या पाठीशी राहणार आहे, असाच तुझ्या बरोबर राहणार आहे। तुझा विश्वास असा कायम ठेव। त्यामुळे स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या बरोबर आहे, आपल्या पाठीशी आहे, त्यांचं लक्ष आपल्याकडे आहे। आणि त्याचबरोबर स्वामींनी आपल्याला ही जी गोष्ट असते की प्रयत्नांना तू तुझे यश देत राहा, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्याबरोबर कायमचा राहणार आहे आणि तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींमध्ये मी तुझ्याबरोबर सदैव राहणार आहे। आणि त्याचीच प्रचिती म्हणून स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी परत आपल्याला एक दृश्य किंवा आपल्याला एक विश्वास, एक ट्रस्ट, त्यासाठी या व्यक्तींच्या रूपात या खरंच खूप किती छान त्या व्यक्तींची तुम्हाला सांगते हे असेल की त्यांना स्वतः स्वामी समर्थ महाराजांचं रूप घ्यायला मिळालं। आणि त्यांचं रूप घेणं म्हणजे स्वामींचीच कृपा, नाही का? तर स्वामींची कृपा अशीच आपल्यावर सदैव राहो आणि असेच स्वामी महाराज आपल्याला दर्शन देत राहो, कुठल्या ना कुठल्या रूपात, कुठल्या ना कुठल्या प्रकारात। मला खरंच ही एक इतकी तुम्हाला सांगते ना की अंगावर शहारे आणणारी एक अशी गोष्ट वाटते, ज्यामध्ये मला खरंच असं वाटतं की स्वामी माझ्यासाठी आले होते, मला काहीतरी सांगण्यासाठी आले होते, मला काहीतरी उपदेश किंवा मला काहीतरी असं म्हणायला आले होते की तू तिथे आहेस, तू तुझे प्रयत्न कायम ठेव, तू सुखी राहा, तू समाधानी राहा, मी तुझ्याबरोबर कायम आहे, काळजी करू नको, सगळ्या गोष्टी नीट होतील, सगळ्या व्यवस्थित होतील, यश मिळेल, सगळं मिळेल, पण मी तिथे आहे त्याची तू जाणीव ठेव आणि तू माझ्या बरोबर सदैव राहा, मी पण तुझ्या बरोबर सदैव राहील। आणि ह्या गोष्टींमध्येच स्वामी समर्थ महाराज आपल्याला इतका सुंदर मेसेज देऊन गेले आणि खरंच मला याची खरंच इतकी छान प्रचिती आली, मी म्हणू शकते। मला खरंच ही गोष्ट खूप आवडली। जेव्हापासून मी हा व्हिडिओ बघितला आहे ना, मला खरंच स्वामी आपल्यामध्ये आल्यासारखे वाटत आहे। तर बघा, कधीच असं समजू नका की स्वामी आपल्याबरोबर नाही आहे, ते सदैव आपल्याबरोबर आहे, सदैव आपल्यासाठी आहे। त्यामुळे स्वामींना तुमच्या मनात ठेवा, स्वामी तुम्हाला म्हणजे सर्वस्व तुमच्यासाठी स्वामी सगळं काही करतील। तर चला भेटूया परत। श्री स्वामी समर्थ।